श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते। माघ महिन्यातील गुप्त नवरात्र 10 फेब्रुवारीपासून म्हणजेच आजपासून सुरू झाली आहे आणि ती 18 फेब्रुवारी रोजी समाप्त होणार आहे। हिंदू कॅलेंडरनुसार गुप्त नवरात्री माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून नवमीपर्यंत चालते। गुप्त नवरात्रीचे 9 दिवसांमध्ये दुर्गा देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते। नवरात्रीचे उपवास वर्षातून 4 वेळा केले जातात। गुप्त नवरात्र 2दा आणि सामान्य नवरात्र 2दा पाळली जाते। यावेळेस माघ महिन्यातील गुप्त नवरात्र 10 फेब्रुवारीपासून म्हणजेच आजपासून सुरू झाली आहे, ती 18 फेब्रुवारी रोजी समाप्त होणार आहे। असे मानले जाते की नवरात्रीच्या या 9 दिवसांमध्ये देवी दुर्गा आपल्या भक्तांच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करते आणि त्यांच्या सर्व प्रकारचे दुःख आणि वेदनांपासून त्यांना मुक्तीही देते। पण या गुप्त नवरात्रीमध्ये आपल्याला काही गोष्टी आहेत, काही चुका आहेत ज्या आवर्जून टाळायच्यात आणि जर आपल्याकडनं कळत नकळत ह्या चुका झाल्या तर त्यामुळे आपल्यावर माता रुष्ट होते। त्याबद्दल महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील। चैत्र आणि शारदीय नवरात्रीमध्ये ज्या प्रकारे घटस्थापना केली जाते त्याच प्रकारे गुप्त नवरात्रीतही केली जाते। या 9 दिवसात सकाळी आणि संध्याकाळी दुर्गा देवीची पूजा केली जाते आणि देवीला लवंग आणि बत्ताशाचं नैवेद्य अर्पण केला जातो। या काळात दुर्गा सप्तशतीचा पाठ करावा। या 9 दिवसात देवीला आख, मदार, दूब आणि तुळशी अर्पण करू नये। प्राचीन काळापासून लोकांना गुप्त नवरात्रीवर श्रद्धा आहे। गुप्त नवरात्रीमध्ये शक्तीची पूजा केली जाते, जेणेकरून जीवनात तणावमुक्तता राहील। असे मानले जाते की या काळात मातृशक्तीच्या विशेष मंत्राचा जप केल्याने आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व समस्यांपासून आपल्याला मुक्तता देखील मिळते। गुप्त नवरात्रीच्या दिवशी माँ दुर्गेच्या अर्गला स्तोत्राचे पठण करावे। अर्गला स्तोत्राचे पठण केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात। त्याचबरोबर दुर्गा चालीसाचेही पठण करावे। गुप्त नवरात्रीमध्ये पूजा केल्याने आपल्या मनातल्या सर्व इच्छा तर पूर्ण होतातच होतात, पण त्याचबरोबर आपल्याला असणारे कोणत्याही प्रकारचे रोग, त्याचबरोबर शत्रू पीडापासून सुद्धा आपल्याला मुक्तीही मिळत असते। एवढं महत्त्व आहे गुप्त नवरात्रीचं। तर चला जाणून घेऊया त्या कोणत्या चुका आहेत किंवा त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला गुप्त नवरात्रीच्या दिवशी चुकूनही कळत नकळत सुद्धा करायच्या नाही आहेत। तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे गुप्त नवरात्रीच्या दिवशी आपल्याला केस किंवा नख कापायची नाही आहेत। जर कळत नकळत सुद्धा आपल्याकडनं ही चूक झाली तर आपल्याला आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते। त्याचबरोबर आपल्याला गुप्त नवरात्रीमध्ये सात्विक भोजनाचं सेवन करायचं आहे। आपल्याला चुकूनही मांस, मच्छी, मदिराचं सेवन करायचं नाही आहे। त्याचबरोबर आपल्याला कांदा आणि लसूण सुद्धा अजिबात खायचा नाही आहे, कारण कांदा आणि लसूण सुद्धा तामसी पदार्थामध्ये येतो। त्याचबरोबर आपल्याला गुप्त नवरात्रीच्या कालावधीमध्ये ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे। आणि मुख्य गोष्ट म्हणजे गुप्त नवरात्रीत चामड्यापासून बनवलेल्या कोणत्याही वस्तूचा आपल्याला वापर हा करायचा नाही आहे। जसं चामड्याची चप्पल घालायची नाही, चामड्याची पर्स वापरायची नाही आहे, चामड्याचा बेल्ट वापरायचा नाही आहे। इतर कोणत्याही वस्तू ज्या तुमच्याकडे असतील चामड्यापासून बनलेल्या त्या वर्ज्य आहेत नवरात्रीमध्ये वापरणं। स्त्रीची अनेक रूपं आहेत आणि स्त्रीला माता दुर्गेचं रूप मानलं जातं आणि म्हणूनच गुप्त नवरात्रीच्या कालावधीमध्ये कोणत्याही स्त्रीचा अपमान करू नका, तिला अपशब्द बोलू नका, तिला कोणत्याही प्रकारचा मानसिक शारीरिक त्रास देऊ नका। असं केल्याने सुद्धा माँ दुर्गा आपल्यावर रुष्ट होते, ह्याची देखील काळजी घ्यायची। मी असं म्हणणार नाही की फक्त नवरात्रीत, इतर दिवशी सुद्धा कोणत्याही स्त्रीचा अपमान करू नका, ह्याची सगळ्यांना आवर्जून काळजी घ्यायची आहे। तर ह्या 5 मुख्य चुका आहेत ज्या आपल्याला नवरात्रीच्या दिवशी कळत नकळत सुद्धा करायच्या नाही आहेत आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाला ह्याची माहिती मिळेल। हीच मनामध्ये इच्छा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।